80% ऑफ द टाईम तोच लिस्नर असतो आणि ही इज अ फॅन्टॅस्टिक लिस्नर, ही इज अ ग्रेट लिस्नर. माझ्याचसाठी नाही, त्याच्या सगळ्या आसपासच्या मित्रमंडळींसाठी सुद्धा. कलाकार म्हणून सुद्धा ना, काय चालेल यापेक्षा आम्हाला आधी काय भावेल हे बघतो. सो आम्ही सुद्धा ऑडियन्स म्हणून जे आम्हाला बघायला आवडेल तेच आम्हाला सादर सुद्धा करायला आवडेल. जेव्हा आम्ही दोघंही स्टेजवरती एंट्री घेतो तेव्हा उसळतो ऑडियन्स. एक पॉइंट असा होता की तिला फक्त मी, माझ्याशिवाय दुसरं काही नव्हतं, कारण तिचे मित्रमैत्रिणी तेवढे नव्हते, ग्रुप्स नव्हते, आणि तिला तिची आई, वडील आणि नंतर मी, हेच ती रिलेशनशिपमध्ये बघत होते आणि तेच जग होतं तिचं. मिरची मराठीच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. माझं नाव आहे आरजे ज्ञानेश्वरी आणि माझ्यासोबत एक अत्यंत गोड कपल आहे ज्यांच्या लव्ह स्टोऱ्या जाणून घ्यायला लोकांना प्रचंड आवडतं. असं मी एक साधारण हा इतिहास आहे की प्रिया बापट आणि उमेश कामत बद्दल प्रत्येकाला प्रचंड कुतूहल आहे. आणि हे कधी भेटले, कसे भेटले, यांनी काय केलं, प्रियानी पहिलं गाणं कोणतं म्हटलं वगैरे वगैरे इज अ मॅटर ऑफ नॅशनल डिस्कशन ऑलमोस्ट. पण या व्यतिरिक्त ॲज आर्टिस्ट ते कसे आहेत आणि ऑफकोर्स ॲज पार्टनर्स ते कसे आहेत हे एक्सप्लोअर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. एक्सप्लोअर, सॉरी मी इंग्रजी शब्द वापरला, हे शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. इथे सगळे मराठी शब्द वापरायचे आहेत का, असं लोकांचं म्हणणं असतं, असं मला वाटत नाही. सो आणि आपला पॉडकास्ट आहे त्यामुळे काही प्रश्नच नाही. आता पॉडकास्टला मराठी शब्द काय, पॉडकास्ट मराठीत लिहायचं, पॉडकास्ट असं लिहायचं. तुम्हाला दोघांचं खूप स्वागत मिरची स्टुडिओज मध्ये. थँक्यू. आणि प्रिया, तुला तर ऑफकोर्स मी ह्याच्या आधी भेटली आहे आणि उमेश तुला पहिल्यांदा भेटतेय. सो एवढा उशीर का लागला तुम्हा दोघांना इथे यायला हे जरा मला जाणून घ्यायचंय. मी आले इथे, मी एकत्र नाही बोलवलंस एकत्र, खरं बोलावलेलं. नाही मला प्रियाने सांगितलेलं की बघ, आर यू रेडी फॉर दिस कॉम्बिनेशन टुगेदर. मला असं झालं की ओके थांब, मी काही वर्ष जरा प्रॅक्टिस करते. हे आता माझ्यावर यायला लागलंय. पण तुला वाटत होतं दोघांचा अजून तेवढा टीआरपी नाहीये, कशाला बोलवा. असं जर मला वाटत असेल तर आय डोंट नो व्हॉट टू कॉल माय सेल्फ, पण ओके. पण खूपच छान निमित्त मिळालंय. मला वाटतं की ऑफकोर्स हा इंटरव्ह्यू आपण खूप आधी पण करू शकलो असतो, रादर हा पॉडकास्ट, पण आता एक खूप छान निमित्त त्याला आहे, जर तरची गोष्ट या नाटकाचं. आणि ॲक्च्युली फॉर रेफरन्स आम्ही हे खूप आधी करणार होतो, हे नाटक रिलीज म्हणजे सुरू होण्याच्या आधी, शुभारंभाचा प्रयोग व्हायच्या आधी. पण आय एम व्हेरी ग्लॅड की आता फायनली ते होतंय, कारण आता असे काही लोक बघणार आहेत ज्यांनी नाटक बघितलंय आणि असे काही लोक बघणार आहेत ज्यांना फोमो होणार आहे न बघितलं. सो विच इज ग्रेट. थोडक्यात काय माहितीये ना ज्ञानेश्वरी, आम्ही प्लॅन केला होता नाटकाचा शुभारंभ होण्याच्या आधी तुझ्याबरोबर पॉडकास्ट किंवा इंटरव्ह्यू करण्याचा. आता 50 प्रयोग होत आलेत, आता तू वेळ दिलीस आम्हाला. दॅट मीन्स यू आर सो बिझी आणि तू किती लोकांना लाईनीत असं उभं केलेलं आहे, त्यातले आम्ही एक आहोत. मला खूपच वाईट वाटतं, मी जाहीर माफी मागू इच्छिते या निमित्ताने. पण आता जसं तू म्हणालास 50 प्रयोग झालेत नाटकाचे, होतील. वाह, क्या बात आहे. जर तरची गोष्ट आहे, नाटक आहे आणि किती मजा करताय तुम्ही. या 50 प्रयोग आता ऑलमोस्ट कम्प्लीट होणार आहेत. या प्रवासात काय काय एन्जॉय किती केलंय तुम्ही नाटकाची प्रोसेस आफ्टर सो मेनी इयर्स? हो, खूप सो मेनी इयर्स माझ्यासाठी, कारण मी शेवटचा नाटकातला प्रयोग केला होता 2014ला. त्याच्यानंतर मी नाटकासाठी अभिनय करायला स्टेजवर उभी नाही राहिले, निर्माती म्हणून राहिले दादा एक गुडन्यूजच्या वेळेला, पण नाटकात काम नव्हतं केलं. सो माझ्यासाठी तो अनुभव आता 2014 नंतर आत्ता असा होता. फारच एक वेगळीच रोलर कोस्टर राईड आहे ती. म्हणजे त्याच्या सगळे प्रेपरेशन्स, एका वेळेलाच तुम्ही निर्माते म्हणून पण काम करणं, अभिनेता म्हणून पण काम करणं, म्हणजे हे नाटक सगळं जुळवून आणणं खूपच प्रयत्न, खूपच मेहनत आणि खूप पराकाष्ठा सगळ्यांची लागली. आणि मला कायम असं वाटतं की म्हणजे अख्खी टीम खूप महत्त्वाची आहेच, पण नंदू सर आमचे निर्माते, नंदू कदम, उमेश, मी आणि इरावती कर्णिक जी आमची लेखिका आहे ती, ही 4 माणसं गेली 4 ते 5 वर्ष ह्या स्क्रिप्ट बरोबर आहेत. बाकीची सगळी नंतर जॉईन झाली जेव्हा नाटक ॲक्च्युली करायचं ठरलं तेव्हा. पण मला असं वाटतं की जर आम्ही 5 जणांनी हे स्क्रिप्ट धरून ठेवलं नसतं तर हे नाटक नसतं झालं. सो मला असं वाटतं की काही गोष्टी नशिबात असतात आणि त्या चांगल्या टीमबरोबर, चांगल्या लोकांबरोबरच होणं आणि ते अशाच पद्धतीने होणं, ह्याला आपण डेस्टिनी म्हणतो. तर तसं ते झालं. मजा फार आली. एक इट्स अ डिफरंट हाय. तुम्ही म्हणजे मला अजूनही प्रचंड ग्रॅटिफाईंग आणि ओव्हरवेल्मिंग वाटतं
जेव्हा आम्ही दोघंही स्टेजवरती एंट्री घेतो तेव्हा उसळतो ऑडियन्स, Can म्हणजे imagine. फक्त वू, 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 शिट्ट्या बिट्ट्या एवढंच ऐकू येतं ना. मी काही सेकंद पॉज घेऊन फक्त त्यांच्याकडे हसत उभे असतो, कारण यू कांट डू एनिथिंग. तुम्हाला फक्त ते प्रेम रिसीव्ह करायचं आहे त्या मोमेंटला, तेवढंच तुम्ही करू शकता. पण ते इतकं जास्त आहे आणि मला असं वाटतं की त्याची जबाबदारी आणि त्याचा आनंद दोन्ही आहे. म्हणजे असं वाटतं की इतकं वर्ष आपण काम करतो आहोत दोघंही, म्हणजे आम्ही दोघंही लहानपणापासून काम करतोय, तर इतक्या वर्षांची पुंजी जी आहे ती आत्ता अशी रोज प्रयोग करताना समोर अनुभवायला मिळते. तर ह्याचा आनंदही होतो की आपण आजपर्यंत प्रेक्षकांबरोबरचं हे कमवू शकलो. आणि नाटक हे एकमेव माध्यम आहे जिथे तुला ते त्या क्षणी त्यावेळेला समोर अनुभवायला मिळू शकतं. सो मला असं वाटतं की त्यामुळे त्याची मजा जी आहे ती अनेक प्रयोग अशीच मिळत राहू देत. टचवूड ऑन दॅट. मला म्हणजे तो मोमेंट आय कॅन इमॅजिन यार, की लोक शिट्ट्या टाळ्या वाजवतात आणि सो व्हेरी वेल डिझर्व्ड, मतलब सो एलिगंट, सो ब्युटिफुल. तुला एक कसा आणायचं होता ते तू बरोबर आणलंस सुरुवातीला. मला असं तुझं ऐकून दिस इज द मोमेंट. वाव. ओके उमेश, हाऊ इज इट फॉर यू? काही नाही, प्रियाची डेट घ्यायला इतके वर्ष लागले. हा प्रश्न मी विचारणार होते ऍक्च्युली. माझी इच्छा खूप होती प्रिया बरोबर काम करायची अनेक वर्ष. मी 365 दिवस शूटिंग करत असते. पण बिझी असतेस ना तू, मुद्दा तोच आहे. म्हणजे 2010ला आम्ही नवागडी नवराज्य हे नाटक केलं. त्याचे एक 450 जवळजवळ प्रयोग केले आम्ही. आणि ते नंतर त्या पॉइंटला आम्ही ठरवलं की आता आपण एकत्र काम नको करूया, नाहीतर आपल्यावरती शिक्का बसेल. हे दोघं एकत्रच काम करतात. तोपर्यंत आम्ही एक सिरियल, एक फिल्म आणि एक नाटक असं आम्ही एकत्र केलं होतं, म्हणजे एकत्र करत होतो. आणि जाहिराती. सो तेव्हा असं झालं की बास, आता एकत्र नको काम करूया, थांबूया थोड्या वेळ. पण आम्हाला वाटलेलं ते थोड्या वेळ थांबणं म्हणजे 2-3 वर्षाचं असेल, पण ते जरा जास्तच प्रोलॉंग झालं. आणि आय थिंक एक 2014 नंतर एक साधारण 2017-18ला असं वाटायला लागलं की नाही, आता गॅप झाली आहे 3-4 वर्षांची. लोक पण म्हणतात तुम्ही एकत्र कधी दिसणार वगैरे. मग आम्ही शोधायला लागलो, पण काही मनासारखं मिळतच नव्हतं. लाईक फिल्मसुद्धा नाही किंवा नाटकही नाही. तेव्हा प्रियाला कन्व्हिन्स करायला थोडा वेळ गेला, कारण प्रिया जेन्युअनली तिच्या वेबशोजमध्ये, हिंदीच्या कामांमध्ये खूप बिझी होती. पण तरी माझी इच्छा होती की तिने नाटकात परत काम करावं साईड बाय साईड. म्हणजे असं नाही की ते सोडून हे करायला. तसं खूप जणांचं म्हणणं असतं की हिंदीत काम करायला लागल्यानंतर मराठी करत नाहीत किंवा मराठीत काम करावंसं वाटत नाही लोकांना. तर असं खरंच काही नाही आहे. आता तर आफ्टर लाईक OTT प्लॅटफॉर्म्स आल्यानंतर लँग्वेज हे काही फार बॅरियर राहिलं असं नाही की आपण वेगवेगळ्या लँग्वेजमधली कामं बघतो. तसंच मराठीतलं पण कामं अनेक हिंदीतली लोकं पाहतात. सो मला असं वाटतं की त्यामुळे माझी इच्छा होती. पण जसं प्रिया म्हणाली तसंच ते ह्या नाटकाला आय डोंट नो काय की त्याची डेस्टिनी आत्ताच करणं होतं. पण आम्ही हे नाटक 2020 साली करायला घेतलं होतं, 3 वर्षापूर्वी. त्याच्या आधी त्याचं स्क्रिप्ट रायटिंगची प्रोसेस झाली होती, सांगून इराला काय लिहायचं आहे किंवा काय आम्हाला परत करायचं आहे वगैरे. आणि एका पॉईंटला त्या कोविड आलं, परत आमची रिहर्सल थांबली, सुरू झालेली रिहर्सल थांबली आणि सगळंच थांबत होतं. तर मग असं झालं की मग ते तिच्याकडनं तिला वेळ मिळत नव्हता, मग आमच्या वेळा जुळत नव्हत्या. मग असं वाटलं हे नाटक काही होणार नाही. आणि मग त्याच्याशिवाय वेगळी नाटकं आम्ही वाचायला घेतली. जवळजवळ आम्ही एक 30-32 नाटकं वाचली माय गॉड आमच्यासाठी, की आपल्याला काहीतरी करायला मिळेल ह्यानी. पण एकही मनासारखं नाटक मिळत नव्हतं की नाही हे नाटक आपण करूया असं वाटत नव्हतं. आणि अगेन प्रियाने खूप धरून ठेवलं आणि इराला परत फॉलोअप केला. परत नाही, आपण त्या नाटकावरती परत काम करूया. आता 2-3 वर्ष गेली आहेत मध्ये परत. सो अगेन इरानी परत नव्याने ते लिहायला घेतलं, नव्याने काही गोष्टी इन्कॉर्पोरेट केल्या आणि फायनली ते आता नाटक बाहेर आलं. आणि वी आर ग्लॅड की ते लोकांना इतकं आवडतं आहे. आत्ताचं कंटेम्पररी नाटक आहे असं सगळे म्हणता आहे. ह्या जनरेशनचे नाटक म्हणून बघतायत. सो असा ऑडियन्स येतो. एक म्हणतात ना, नाटकाला एक टिपिकल ऑडियन्स ठरलेला आहे. मराठी नाटकांचा ऑडियन्स हा 45+ ऑडियन्स असतो. 30-30 लोक येतात जी अनेक वर्ष नाटक पाहत आलेली आहेत. पण ह्या नाटकामध्ये रादर दादा गुड न्यूज पासून मी ते अनुभवतोय, पण ह्या नाटकाला जास्त अनुभवतो आहे की खूप जण येऊन म्हणतात की आम्ही आयुष्यातलं पहिलं नाटक पाहिलं.
दॅट्स सो ब्युटिफुल. आणि वी आर ग्लॅड की आम्ही ते तुमचं नाटक पाहिलं. आता आम्हाला नाटक पाहायला आवडेल. हे आम्ही मिस करत होतो, आम्ही कधी पाहिलंच नाही. अनेक लोक आमचे प्रोड्युसर म्हणतात जे तिकीट विंडोवरती असतात ते म्हणतात तिकीट काढल्यानंतर ते प्रश्न विचारतात कुठून जायचं आतमध्ये. सो इव्हन म्हणजे त्यांना माहितही नाहीये की कुठे जायचंय, काय कसं हे करायचं आहे. सो आमच्याकडे अनेक इन्स्टा मेसेजेस येतात की आमच्या आयुष्यातलं हे पहिलं नाटक आहे आणि जे आम्ही पाहिलं आणि खूप छान वाटलं आणि लाईव्ह परफॉर्मन्सची मजा काय असते ते पाहायला मिळालं. सो आय थिंक बिकॉज ऑफ दिस मला असं वाटतं एक नवीन क्राऊड तयार येतो आहे मराठी नाटकाला, जेणेकरून मराठी नाटकाला परत मला असं वाटतं चांगले दिवस येतील. आताही चांगले आहेत पण अजून चांगले येतील. कधी चांगले दिवस येतील तर तुमची नाटकं चालतील तेव्हा. कधी नाटकं चालतील जेव्हा नवीन क्राऊड, नवीन जनरेशन ऑडियन्स तुम्ही थिएटरकडे घेऊन येऊ शकाल. तसंच मराठी सिनेमांचं सुद्धा या कुठल्याही आय थिंक थिएटरकडे तुम्हाला खेचून आणण्यासाठी लोकांना, तुम्हाला त्यांना आवडतं ते, त्यांना आपलंसं वाटेल असं, त्यांच्या जनरेशनचं वाटेल असं नाटक करायला पाहिजे. सो हे नाटक असं आहे जरतरची गोष्ट जे आत्ताच्या जनरेशनला त्यांचं नाटक वाटेल. बट सिमिलरली जेव्हा त्यांचे आई वडील किंवा जे टिपिकल मराठी नाटकाचा ऑडियन्स आपण म्हणतो ते पाहतील तेव्हा तेही हेच म्हणतात की आमच्या आजूबाजूला हेच चाललंय. अगदी कालची मी खूप छान कॉम्प्लिमेंट मला सांगावीशी वाटते. खूप चांगला मोठा पर्कशनिस्ट आहे केदार पंडित म्हणून, त्यांनी काल नाटक पाहिलं, हाऊसफुल होता शो बालगंधर्वला. त्यांनी खूप छान कॉम्प्लिमेंट दिली. ते म्हणाले की आमच्या जनरेशनची जी नाटकं होती जेव्हा आम्ही पाहत होतो तेव्हा ना आम्ही आमची जनरेशन प्रश्न मांडत होते. आज तुमचं नाटक बघून आम्हाला असं वाटतं की तुमची जनरेशन प्रश्न मांडत नाही तर त्याचे सोल्युशन सुद्धा देत आहेत. हाऊ लवली. आणि हॅट्स ऑफ टू यू गाईज की तुम्ही ज्या पद्धतीने आता जे आम्हाला इतकी वर्ष जे आम्हाला आमच्या संसारात किंवा ह्याच्यात जे प्रॉब्लेम्स वाटत होते ते तुम्ही किती सहज सोप्या पद्धतीने सांगितले आत्ताच्या जनरेशनला. जे आम्हाला खूप मोठे प्रॉब्लेम्स वाटत की आम्ही त्याला कधी ॲड्रेसच केलं नाही. सो अशा गोष्टी तुम्ही खूप छान सोप्या पद्धतीने एंटरटेनमेंटच्या मदतीने तुम्ही लोकांसमोर आणताय. सो गाईज हॅट्स ऑफ टू यू. सो मला असं वाटतं की हे आहे ह्यासाठी केला होता अट्टहास. खरंच ही खूपच अमेझिंग कॉम्प्लिमेंट आहे. ऍक्च्युली मी त्याच्याकडे येणारच होते की एस्पेशली हा शब्द कंटेम्पररी, कारण अनेक वेळा असं होतं की आपण आठवणींमध्येच इतके रमलेले असतो की आपल्याला वाटतं की हा तेच छान आहे. म्हणजे व्हेरी फन इन्सिडेंट. पण मी रिसेंटली काहीतरी इन्स्टावरती स्टोरीमध्ये असं विचारलेलं की तुम्ही शेवटचं मराठी गाणं कोणतं ऐकलंय किंवा तुमचं आवडतं कोणतं आहे. सगळ्यांनी मला अरुण दाते, बाबूजी वगैरे वगैरे वगैरे, विच इज अमेझिंग ओनली. त्यात काही मुद्दाच नाहीये, खूपच अमेझिंग गाणी आहेत. पण बऱ्याच लोकांना आत्ताच्या चित्रपटांमधली गाणीच माहीत नव्हती. आणि असंही नाहीये की चित्रपटांमध्ये चांगली गाणी नाही आहेत. देर आर सो मेनी सॉंग्स. बट आय रिअलाइज की हा एक जो स्वभाव आहे ना, आपल्याला असं वाटतं की हा हेच छान आहे जे आपण आधीपासून बघत आलोय किंवा ज्याला आपण दिग्गज म्हणतोय तेच दिग्गज आहे फॉर एव्हर. पण हा प्रयत्नच नाही होते की नवीन पण काहीतरी दिग्गज होऊ शकतं आणि त्यासाठी आपण त्याला एक चान्स देणं खूप गरजेचं आहे. मलाही विचारायचं की इव्हन दादा एक गुड न्यूजच्या बाबतीत पण आणि आता जरतरची गोष्टीच्या बाबतीत पण हा कंटेम्पररीनेस खूप आहे या नाटकांमध्ये, राईट? डू यू थिंक इट इज व्हेरी इम्पॉर्टंट कंटेम्पररी गोष्टी बघणं ॲज अन ऑडियन्स? मग ते नाटक असेल, फिल्म असेल, गाणी असतील, वाटेल ते असेल. ओ इट इज. आय मीन जसं मगाशी उमेश म्हणाला तसं की जर मी माझ्या काळाचं, मला माझ्या जनरेशनचे प्रॉब्लेम्स किंवा माझ्या जनरेशनच्या गोष्टी जर मी नाही सांगितल्या तर मी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट कशी होणार? म्हणजे एक ऑडियन्स म्हणून जेव्हा मी एखादी गोष्ट पाहत असते तेव्हा मला माझ्या अत्यंत जुन्या पिढीच्या काही गोष्टी बघण्यात एक तटस्थपणा येतो. राईट. कारण माझी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नसते, माझं त्या जगण्याचा भाग नसतो. जेव्हा तुम्ही माझ्या जगण्याचा भाग असलेली गोष्ट, गाणं, काहीही माझ्या समोर सादर करता कला, तेव्हा मी त्याचा भाग होते. आणि ती इन्व्हॉल्वमेंट म्हणजे कलाकृती सादर करणारा आणि बघणारा ऑडियन्स जेव्हा एक होतो ना तेव्हा ते मॅजिक तयार होतं. आणि ते मॅजिक तयार होणं खूप गरजेचं आहे. कारण ते नाही झालं तर ऑडियन्स सस्टेन नाही होणार. आणि तो ऑडियन्स सस्टेन झाला तर तो परत 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 येईल आणि ते माध्यम जिवंत राहील. खरं. सो त्याच्यामुळे हे तर अगदीच महत्वाचं आहे. आणि नाटक करताना खूप वेळा मला ना ॲक्च्युली ह्याच्यात एक संगीत देवबाभळीचं पण कौतुक एवढ्यासाठी करायचं आहे की दादा एक गुड न्यूज हे नाटक आम्ही अत्यंत आजचा विषय घेऊन केलंच. पण देवबाभळीसारखं नाटक ज्या नाटकाचा गाभा आणि विषय हा पुराण किंवा अशा आपण ऐकलेल्या गोष्टी आणि संत आणि ह्या गोष्टींवरती असला तरीही त्याचं प्रेझेंटेशन इतकं कंटेम्पररी आहे. खरं.
म्हणजे मग मला त्यांच्या त्या अत्यंत चांगल्या आणि आजच्या काळाच्या प्रेझेंटेशनमुळे मला त्या नाटकामध्ये आज ओढलं जाते मी. राईट. सो मला वाटतं ह्या गोष्टीही खूप महत्त्वाच्या आहेत, ज्या तुम्ही माध्यम म्हणून विचार करायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा. ॲब्सोल्युटली. यू वॉन्ट टू ॲड एनिथिंग? आम्ही जे आता हे नाटक आम्हाला जसा वेळ लागला हे नाटक तयार करायला, त्यामध्ये आम्हाला खूप जुनी नाटकं पण ऑफर झाली अच्छा. आणि चांगली चांगली नाटकं ऑफर झाली की तुम्ही दोघं करत. ऑलमोस्ट आम्ही इंडस्ट्रीत असं ओपन केलं होतं की आम्हाला दोघांना नाटक करायचं आहे आणि आम्ही दोघं स्क्रिप्ट शोधतो आणि लोक ऑफर्स घेऊन येत होते वेगवेगळ्या. सो ते आम्ही जी नवीन नाटकं वाचत होतो त्याच्यात अनेक जुनी नाटकंही ऑफर होत होती की यार तुम्हाला तुम्ही हे जुनं नाटक करा, हे किती चांगलं पुनरुज्जीवित आहे. नाटकं असतात ना, की आधी करून झाली आहेत आणि ती कल्ट नाटकं आहेत आणि आता तेच पुन्हा करायची. सो आम्ही तिथे दोघंही एकमतावर ठाम होतो की आम्हाला जुनं नाटक नाही करायचंय. इट इज नॉट चांगलं किंवा वाईट ह्या ह्याने नाही. जर आपण काहीतरी नवीन क्रिएट नाही केलं तर ते कधी लोकांपर्यंत पोहोचणार आणि लोकांना त्याची, नाहीतर आपण सतत जुनीच नाटकं करत राहू. ठराविक एखादा प्रयोग म्हणून ठीक आहे की काही 25 प्रयोगांसाठी तुम्ही हे केलं, एक्सपेरिमेंट म्हणून केलं, तर दॅट इज अ डिफरंट थिंग. पण आपण करायचं ते जुनंच नाटक परत परत करायचं, तर आपण नवीन रंगभूमीसाठी नवीन विषय कधी आपण हे करणार. सो हे आम्ही ठरवून केलं होतं की जुनं नाटक नाही करायचं. काय होईल, फ्लॉप होईल, अनसक्सेसफुल होईल, नाही आवडणार लोकांना, पण ॲटलिस्ट आपण प्रयत्न तर करू काहीतरी नवीन मांडण्याचा. आणि आम्ही ऑलवेज स्क्रिप्ट निवडताना कलाकार म्हणून सुद्धा ना, काय चालेल यापेक्षा आम्हाला आधी काय भावेल हे बघतो. सो आम्ही सुद्धा ऑडियन्स म्हणून जे आम्हाला बघायला आवडेल तेच आम्हाला सादर सुद्धा करायला आवडेल. मग त्याच्यात काही इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स असतील जे कदाचित बाकीचे लोक, म्हणजे दादा एकूडणीचं अनेकांनी सांगितलं तुम्ही हा बोल्ड विषय घेता, आमच्यासाठी तो बोल्ड विषय नव्हता. कारण तुम्हाला वाटतं एक टिपिकल नाटकांच्या ह्याच्यात आम्ही खरी तर सुरुवात केली होती भावा बहिणीचं नाटक करायचं. नेहमी कपलची नाटकं होतात किंवा भावा बहिणीचं रिलेशन एक्सप्लोर नाही झालंय मराठी रंगभूमीवर गेल्या अनेक वर्षात. सो वाय कांट वी ट्राय दॅट. आणि मग तिथून गोष्ट हे करतात, मग कुठेतरी ते प्रीमॅच्युअर प्रेग्नन्सी वगैरे हा पण विषय त्याच्यात आला की अल्टिमेटली कधी परीक्षा घेतली जाईल भावाची, तर ह्याच्यापेक्षा अजून अल्टिमेट काहीच असू शकत नाही. सो म्हणून मग तो विषय आला बॅकड्रॉपला. पण तरी सुद्धा ते लोकांना नाटक आवडलं, अनेकांना ते भावलं. तेव्हाही अनेक जण म्हणाले की या निमित्ताने अनेकांनी म्हणजे भावानी किंवा असे ह्या मेसेजेसवरनं खूप कळतात गोष्टी, त्याचा मला इन्स्टाचा फार फायदा होतो. ते म्हणाले की मी माझ्या भावाशी अनेक दिवस बोलले नव्हते, मग नाटक पाहिल्यानंतर मी पहिला फोन त्याला केला. किती छान यार. सो आय थिंक दिस इज व्हॉट मेक्स यू हॅपी. आणि आपण जे क्रिएट करतो ते लोकांपर्यंत पोचतं आहे आणि त्यांना आनंद देतोय. आणि इथे कुठेच काही उपदेश केलाय असं नाहीये. सो तुम्हाला म्हणून आम्ही ऑलवेज, मी नाटकात हे बघतो की सगळ्या इमोशनची रोलर कोस्टर राईड असली पाहिजे. लाईक सिरियस एकच विषय किंवा एखादा जॉनर हे करण्यापेक्षा मला असं वाटतंय असावं की लोकांनी भरभरून हसावं सुद्धा नाटकाला आल्यानंतर, आणि त्यांनी थोडंसं इमोशनल पण व्हावं किंवा त्यांना काहीतरी घेऊन जावं त्यांनी त्यांच्याबरोबर, काही इमोशन असेल. सो आय थिंक तोच आम्ही प्रयत्न करतो आमच्या प्रत्येक नाटकात घेण्यासाठी. म्हणून तसं जरतरची गोष्टमध्ये सुद्धा खूप काहीतरी इंडिव्हिज्युअल स्टँड्स खूप आहेत किंवा प्रत्येकाला. पहिलं नाटक आहे त्याच्यात मला असं वाटतं की अनेक ऑडियन्स असं येऊन म्हणाले की आम्हाला चारही कॅरेक्टर जे आहेत ना त्याच्यात आम्ही स्वतःला बघतो. जनरली एखाद्या कॅरेक्टरला तुम्ही रिलेट करू शकता की हा हे कॅरेक्टर माझ्यासारखं आहे, पण प्रत्येक कॅरेक्टर मधलं काही ना काहीतरी त्याच्यात सापडतं. सो आय थिंक म्हणून आम्ही हाच प्रयत्न करतो की लोकांना हसवता पण आलं पाहिजे, लोक हसली पण पाहिजेत, खळखळून मनमुराद हसली पाहिजेत, आणि तितकंच त्यांनी मजा पण, म्हणजे इमोशनली पण त्यांची ती एक जर्नी झाली पाहिजे. सो म्हणून मला असं वाटतंय की कंटेम्पररी इज व्हॉट, की तुम्ही आत्ताच्या जनरेशनला अपील किंवा त्यांना जास्त पोहोचेल त्यांच्यापर्यंत आणि त्यांना एन्जॉय करता येईल अशी नाटकं करायला पाहिजे. आणि सो इम्पॉर्टंट, मला वाटतं बेस्ट अनुभव तेव्हा असतो जेव्हा असं सांगितलेलं नसतं की उपदेश करणार आहोत, पण आपल्याला उपदेश मिळतो आणि थिएटरमधून बाहेर आल्यावर रिअलाइज होतं की अरे एक सेकंड हे तर म्हटलेच नव्हते असं काही. खरंच आहे. परफेक्शनिस्ट असं झालं तर तो तर तशा बाबतीत थोडं तिचं आहे, पण नॉट ऑलवेज. काही वेळेला ती सुद्धा मनसोक्त डिसिजन्स बिंदास्त घेते, काही
काय होईल तो होईल बघूया, पण म्हणून म्हटलं की सिच्युएशनल आहे बऱ्यापैकी. राईट. मी रिसेंटली बघितलं की यू गाईज सेलिब्रेटेड युअर अॅनिव्हर्सरी आणि काय 18 वर्ष टुगेदर आणि 12 वर्ष लग्नाला झालेली आहेत, विच इज अमेझिंग. दीज आर टू मेनी इयर्स. आताच्या जनरेशन मध्ये आय एम शुअर अ लॉट ऑफ पीपल लाईक 18 साल हो गए असं लोकांना वाटू शकतं. पण मला विचारायचंय की 18 years ऑफ बीन टुगेदर आणि लग्नाची 12 वर्ष जर आपण मायनस केली यातून, तर ती वगळता जो आधीचा कोर्टशिप पिरियड असतो, रिलेशनशिपचा पिरियड असतो, मला हा प्रश्न विचारायचा की यार आज अनेक लोक रिलेशनशिपमध्ये आहेत आणि त्यांची लग्न नाही झालेत. सो दे आर लिटरली इन दॅट स्पॅन जिकडे तुम्ही एका पॉईंटला होतात. व्हॉट शुड यू एक्सप्लोर ऑफ इच अदर इन दॅट पिरियड? व्हॉट टू डू इन दॅट रिलेशनशिप पिरियड? बिकॉज मग असं होतं की अचानक लग्न होतं आणि देन यू रिअलाइज की अरे असं हे पण ठीक नाहीये, मग असा पण प्रॉब्लेम आहे वगैरे वगैरे. तुम्ही त्या रिलेशनशिपच्या पिरियडमध्ये काय केलेलं तसं? बापरे, पहिली 2-3 वर्ष तर आमची बेकार भांडणं झाली. बेकार म्हणजे तेवढे तर आम्ही आताही नाही भांडत, कारण तेवढी फ्रिक्वेन्सी भांडणांची आणि इंटेन्सिटी दोन्हीही असं छप्पर फाड होते. तेव्हाच ते हे करून घेतलेलं आहे, आता त्याच्यापेक्षा काय होणार नाही. सुरुवातीलाच भांडून घ्या, हा यातला मुद्दा आहे. खूप म्हणजे खूप भांडलोय आम्ही अर्थात. पण तेव्हाची भांडणाची कारणं एक मात्र नक्की आहे, उमेश आणि माझ्यामध्ये कधी फंडामेंटल इश्यूज नाही आहेत, म्हणजे लाईफस्टाईल इश्यूज नाही आहेत. म्हणजे मला बंगल्यातच राहायचंय आणि त्याला 1 BHK मध्येच राहायचंय, मग तुमचे अपेक्षाच फार टोकाच्या आहेत ना जगण्याबद्दलच्याच. तर आमचं तसं काही नाही आहे. म्हणजे आम्हाला दोघांनाही गाडी असली तरी आवडेल, नाही तर दोघेही ट्रेननी तितक्याच आनंदाने जाऊ, इतके दोघेही त्या बाबतीत सेम लेवलला. सो आमचा रोजच्या जगण्याच्या बेसिक गोष्टींमध्ये प्रॉब्लेम नाही आहे. अर्थात हे जे काय तो सांगतोय की मला जरा गोष्टी पर्टिक्युलर लागतात, म्हणजे उशी नीट ठेवायला लागते, घरात कचरा नाही लागत, पसारा नको, हे दिस इज ओके, कारण ते शेवटी इव्हेंच्युअली मला हवं असताना मीच उठून करते. तर त्याच्याबद्दल क्रिप करण्यात काय पॉईंट नाही आहे. पण अदर दॅन दॅट फंडामेंटली आमच्यात म्हणजे फॅमिलीज आम्हाला दोघांनाही हव्या असतात. असं नाही आहे की मला जॉईंट फॅमिली हवी आहे आणि त्याला नको आहे, तर असं काही नाही. आम्हाला दोघांनाही इक्वली फॅमिलीला जपायचं असतं, घरच्यांबरोबर राहायचं असतं आणि घरच्यांचं सगळं करायचं असतं, सगळे सणवार घरगुती, म्हणजे ते आमच्या आवडीनिवडी सेम आहेत. त्यामुळे तसा फंडामेंटल इश्यू आम्हाला कधीच नाही आला. आमचे प्रॉब्लेम जे कायम तू मला वेळ देत नाहीस ह्याच्यावरनं खूप होते. कारण मी तेव्हा कॉलेजमध्ये होते जेव्हा आम्ही कोर्टशिप पिरियड आमचा चालू होता तेव्हा, आणि माझ्याकडे कॉलेज संपलं की खूप वेळ असायचा, शनिवार रविवार सुट्टी, पण तो काम करत होता प्रोफेशनली तेव्हा, हँगआउट करण्याला खूप वेळ ऑप्शन्स. आणि ऍक्च्युली ना नाटकामध्ये मी सतत नाटकाशी नाही जोडत, पण जसं नाटकामध्ये खरं तर आहे की त्या राधानी तिचं सगळं आयुष्य तिच्या नवऱ्या सेंट्रिक आहे. म्हणजे आपला पार्टनर आपलं सर्वस्व असतो. त्या काळापासून आता आय हॅव ग्रोन अप, आय हॅव इव्हॉल्व्ड, पण तरीही आता मे बी त्याची इंटेन्सिटी थोडी कमी झाली असेल, पण तरीही माझं अख्खं आयुष्य उमेश सेंट्रिक होतं आणि आहे. सो समटाईम्स दॅट कॅन बी व्हेरी गुड, समटाईम्स दॅट कॅन बी व्हेरी बॅड, की त्याच्यामुळे दुसऱ्या माणसाला स्पेसच मिळत नाही. आणि द डिफरन्स बिटवीन अस इज की त्याला माझ्या व्यतिरिक्त खूप आयुष्य आहे, मित्रमंडळी आहेत, बाहेर आहे, जिकडे त्याला जावंसं वाटतं, करावंसं वाटतं, आवडत, आणि माझं तू जाऊ नकोस असं नाही, मग मी येते तुझ्याबरोबर, कारण मला तुझ्याशिवाय कोणीच नाही आहे दुसरं. सो हा एक आमच्यात मेजर डिफरन्स होता. पण तेव्हा मी त्याला कायम असं सांगायचे की तू माझ्यापेक्षा 8 वर्ष मोठा आहेस ना, तर तुला जेवढी आत्ता मॅच्युरिटी आहे ती तिथे पोचायला मला 8 वर्ष लागणार आहे. सो हा बेनिफिट ऑफ डाऊट मला मिळायलाच पाहिजे. सो यू नेव्हर एक्सपेक्ट की मी तुझ्यासारखी वागेन, कारण मी 8 वर्ष लहानच आहे. पण हे वेगळं आहे की तो माझ्या वयाचा होता तेव्हाही तो तसा कधी वागला नाही जशी मी वागत होते. पण हा माझ्या मते एक मुलगी मुलगा, आपले चॉईसेस, आपल्या अपब्रिंगिंग, आपण माणसं म्हणून कशी होत ह्याचाही हे असतो. सो आय थिंक ते 3 वर्ष खूप डिफिकल्ट होते. पण जसजसं मलाही समजायला लागलं तसतसं थिंग्स चेंज. भांडणं आमची आत्ताही होतात, नाही असं नाही, आम्ही व्यवस्थित भांडतो, चोख भांडतो, रड होईस तोपर्यंत भांडतो, सगळं होतं. पण मला असं वाटतं की
काही काही कोर असतात ना की आपल्याला इन स्पाईट ऑफ एव्हरीथिंग मला हा माणूस आवडतो आहे का आणि मला या माणसाबरोबर राहायचं आहे का, तर हो, तुम्हाला हा माणूस का आवडतो, तुम्हाला त्या माणसाबद्दल आदर का वाटतो आणि तुम्हाला या नात्यात का राहावंसं वाटतं, ही कारणं जर स्ट्रॉंग असतील तर मग बाकीच्या सगळ्या गोष्टी येऊन जाऊन असतात, त्या येतात जातात. मग त्या जसं मौसम बदलताय वैसे थिंग्स चेंज, विच इज ओके, विच वी एक्सेप्ट, असं मला वाटतं. परफेक्ट. मी खूप बोलले म्हणून तसं एक शॉर्टकट. पण ते खरंच छान होतं. लाईक आय बँग ऑन इट वॉज ना, इट वॉज बँग ऑन. मला ऍक्च्युली आता तू बोलत होतीस त्यात हे सुचलं विचारावंसं की फॉर एक्झाम्पल जसं तू म्हणालीस की ओव्हर द इयर्स यू हॅव ऑल्सो इव्हॉल्व्ड ॲज अ पर्सन, ॲज अन आर्टिस्ट, यू हॅव ऑल्सो इव्हॉल्व्ड ॲज अ पर्सन, ॲज अन आर्टिस्ट. आता तुम्ही तेव्हा एकत्र आलात, यू थॉट की ठीक आहे, ही व्यक्ती मला खूप आवडते, मला ह्या व्यक्तीसोबत माझं आयुष्य स्पेंड करायचं आहे. आता मीनवाईल तुम्ही तुमचे बिकॉज तुम्ही कलाकार आहात आणि विच मीन्स की तुमच्या सेन्सिटिव्हिटीज थोड्याशा जास्त आहेत डेव्हलप कम्पेअर्ड टू एनी अदर पर्सन. तुम्ही तुमचे ग्रो होत गेलात आणि तुमचे इव्हॉल्व्ह होत गेलात. हॅज देअर बीन टाइम्स जिकडे 2 क्षण तुम्ही तुमच्या पार्टनरकडे बघितलं आणि तुमचं असं झालं की अरे ही चेंज झाली, विच इज ग्रेट, बट दिस पर्सन इव्हॉल्व्ह टू सून यार, हाऊ डू आय नाव ऍडजस्ट विथ दिस? असं झालं नाहीये, पण असं होऊ शकतं. कारण का नाही झालंय ऑब्व्हियसली झालंय. तू इव्हॉल्व्ह झाले म्हटल्यानंतर डेफिनेटली असं वाटतं. नाही, पण असं नाही झालंय की म्हणजे मला तरी असं नाही वाटत की ओ माय गॉड हा बदलला, पण म्हणजे हा बदललाय ते ठीक आहे, छानच आहे, उत्तम, पण मला माहित नाही की हे बदललेलं पण मला आत्ता हवंय का मला आत्ता नकोय. म्हणजे तू बदललायस, गुड फॉर यू, बट वेदर इट इज गुड फॉर अस or नो मला माहित नाही. असं नाही झालंय, असं मला तरी नाही वाटत असं झालंय. तसा वेळच नाही मिळाला म्हणजे अशी असा गॅपच नाही मिळाला की ओ बदलली ही अचानक, असं नाही झालंय आतापर्यंत. असं नाही आली सकाळी गेली शूटिंग आणि संध्याकाळी बदलून आली, कुठली करून आली सगळी, तरच मला शॉक बसू शकतो. बोलू शकतो मी सकाळी शूटिंगला गेलो आणि अचानक बदलून आलो संध्याकाळी, असं झालेलं नाहीये. त्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर मला शॉक दिसला नाहीये. पण आय थिंक तेवढी आम्ही गॅप दिलीच नाही एकमेकांना. त्यामुळे जो काही बदल होता तो इतका स्मूथ झाला की ते अंगवळणीच पडत गेलं. म्हणजे तो बदल शॉकिंग बदल नाही झाला. सो मी फॉर एक्झाम्पल तुला सांगते परत, मला असं वाटतं की ह्याचं उत्तर एकाच गोष्टीत आहे की कदाचित आम्ही एक्सटर्नली गोष्टी बदलल्या आहेत, कामाकडे बघण्याचे अप्रोच बदलले असतील, प्रोफेशनलिझम बदलला असेल, पण तो चांगल्यासाठीच बदलला आहे. पण परत तेच आमच्या कोर गरजा नाही बदलल्या आहेत. राईट, त्या अजूनही त्याच आहेत. म्हणजे मी कितीही हिंदीत आणि जास्त ग्लॅमराइज्ड आणि अत्यंत खूप मोठी कॉम्पिटिशन असलेल्या आणि अशा जगात जास्त वावरत असले त्याच्यापेक्षा, तरीही घरी आल्यानंतर मी तीच आहे जी मी इतके वर्ष होते. सो ते जेव्हा बदलायला लागतं तेव्हा तो बदल जाणवायला लागेल. किंवा ज्या वेळेला त्याला काहीतरी वेगळं त्याच्याबद्दल वाटायला लागेल तेव्हा ते वाटेल. सो जसं मी म्हटलं तसं आमचा कोर अजूनही कॉन्स्टंट आहे, तो नाही बदलला आहे. आणि होपफुली तो बदलणारही नाही, कारण आमच्या दोघांची जडणघडणच त्या पद्धतीने झाली आहे की गुड अ बॅड. मला कायम असं वाटतं की मी कधी कधी अनेक गोष्टींचा विचार करत असताना मी स्वतःला सतत सांगते, आपण खरंच हार्डकोर मध्यमवर्गीय आहोत. आपल्या डोक्यातनं हे हिशोब जाणारच नाही. आपल्याला शिकवलेलंच आहे. माझे वडील आजही, मी त्यांना सांगितलं की बाबा प्लीज आता तुमचं वय झालंय, तुम्ही थोडं टॅक्सीनी जा, तरीही ते मला टॅक्सीच्या पेट्रोलचा आणि ट्रेनच्या पैशांचा आणि वेळेचा हिशोब मांडून दाखवतात. आणि मी माझ्या वडिलांबरोबर राहते घरी. सो हे मी आजही रोज ऐकत असल्यामुळे जमिनीवर म्हणजे किती जमिनीवर सतत जमिनीवर राहायचं, त्याच्यामुळे तो कोर बदलतच नाही. राईट, ते तुमचं आसपासचं वातावरणच बदलत नाही, तुम्ही जसे होतात तसेच असता घरी आल्यानंतर. त्याच्यामुळे फार फरक पडत नाही असं मला वाटतं. आणि बिकॉज आणि काय हवाचा विषय निघालाय, तर आता इट इज टाइम की मी मिरचीचाच इंटरव्ह्यू करत असल्यामुळे इंटिग्रेट करणार आहे. मला सांगा, एखाद्या नात्यामध्ये प्रेम तर हवंच असतं, पण प्रेमाच्या व्यतिरिक्त आणि काय हवं?
खूप काही हवं. आय थिंक प्रेम फक्त काही पुरत नाही असं मला वाटतं, अगदी फ्रँकली. आणि इतके वर्ष झाल्यानंतर प्रेमात राहिल्यानंतर तर मला असं नक्कीच वाटतं ह्या स्टेजला की फक्त प्रेम 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 असं नाही होत. त्याच्यावर तुम्हाला तुमच्या पार्टनरबद्दल रिस्पेक्ट हवा, मध्ये मध्ये तुमच्या पार्टनरबद्दल प्राऊड फिलिंग हवं. असं काहीतरी त्यांनी काहीतरी केल्यानंतर तुम्हाला पण अभिमान वाटला पाहिजे. काही असेल, छोटी गोष्ट असेल, मोठी गोष्ट असेल, त्याही गोष्टी तुमच्या प्रेमाला एनहॅन्सच करतात. फक्त प्रेमात असून चालत नाही. किंवा रादर आय थिंक काही चुका झाल्या तर माफ करण्याची पण तुम्हाला स्पेस हवी. आणि त्यानंतर कदाचित जास्त तुम्ही जवळ आल्यानंतर जास्त तुम्ही एकत्र येऊ शकाल. रिलेशनशिपमध्ये स्पेस पण हवी समोरच्याला द्यायला. नॉट नेसेसरी प्रत्येक, जसं ती म्हणाली की एक पॉईंट असा होता की तिला फक्त मी, माझ्याशिवाय दुसरं काही नव्हतं, कारण तिचे मित्रमैत्रिणी तेवढे नव्हते, ग्रुप्स नव्हते, आणि तिला तिची आई, वडील आणि नंतर मी, हेच ती रिलेशनशिपमध्ये बघत होते आणि तेच जग होतं तिचं. पण आय थिंक एका पॉईंट नंतर ती मी केले नाही तेवढ्या सोलो ट्रिप्स तिने केल्या, पण आता नाही करत. हां, आता नाही करत, ते बिझी असल्यामुळे किंवा मूड नसल्यामुळे, वॉटेवर जे काही कारणं आहेत ती. सो आय थिंक त्यामुळे ती स्पेस देऊन समोरच्याला इन्स्पायर करणं पण गरजेचं असतं, की स्वतः इंडिव्हिज्युअल म्हणून तुझी ग्रोथ होण्यासाठी, तुझा आनंद स्वतःहून उपभोगण्यासाठी. सो आय थिंक खूप गोष्टी आहेत. प्रेम फक्त नाही पुरत. ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनर बरोबर एन्जॉय कराल किंवा पार्टनर बरोबर राहून एक्सप्लोर करू शकाल किंवा एक्सपिरियन्स करू शकाल, तेव्हा आय थिंक तुमचं रिलेशनशिप एवढं काही आहे. आणि काय हवं काय, आणि एवढं ही गोष्ट खूप महत्वाची वाटली. ही आम्ही कधी डिस्कस नाही केली आहे. तो आज बोलला तेव्हा मला ते जास्त लक्षात येत आहे की एखाद्या नात्यामध्ये स्पेस असणं, रिस्पेक्ट असणं, प्रेम असणं, तुम्ही एकमेकांचे मित्र असणं वगैरे सगळं ठीक आहे, छान आहे, उत्तम, मस्त. पण एकमेकांना इन्स्पायर करणं हे खूप जास्त गरजेचं आहे. एकमेकांना मोटिवेट करणं पण आणि इन्स्पायर करणं पण. म्हणजे तुमच्याकडनं मला काहीतरी प्रेरणा मिळायला पाहिजे, तर ती ऊर्जा घेऊन नातं टिकत राहतं आणि पुढे जात राहतं. आणि मग ती काही असो, स्वभावातली गंमत असो, प्रोफेशनल अचीव्हमेंट असो, पर्सनल अचीव्हमेंट असो, असो, काहीही. म्हणजे मी म्हटलं ना, स्वभावातनंही काही जसं की मला खरंच असं जेन्युइनली वाटतं की काही गोष्टी ज्या माझ्यात आहेत त्या त्याच्याकडे नाही आहेत, पण त्याच्याकडे ज्या आहेत त्या माझ्याकडे नाही आहेत. तर तुम्हाला त्याच्याबद्दलचं कुतूहल, अप्रूप आणि ओढ वाटत राहणं नात्यात, हे खूप गरजेचं आहे. सो ते इट्स अ व्हेरी ब्युटिफुल थिंग. आणि जर ते नसेल वाटत ना, तुम्ही वन अप शिप करायला गेलात तर तिथे ते संपलं. मग त्या नात्याचं काही नाही होऊ शकत. वन डाऊन शिप करा, वन अप शिप नका करू. येस, बॉटम लाईन ही आहे. जोक करायची वेळ झाली आहे, खूप सिरियस बोललात तुम्ही. दिस इज लाईक एन इंडिकेशन. चला आता पुढचं काहीतरी फनी विचारा. तर हा प्रश्न आहे की नात्यामध्ये शेअरिंग खूप इम्पॉर्टंट आहे, हे आपण सगळेच सतत ऐकत असतो आणि सतत बोलत असतो, आणि इट्स ऑल द टाइम एव्हरीवेअर. पण ऐकणं किती इम्पॉर्टंट आहे? बोलणं तर इम्पॉर्टंट आहेच ऑफकोर्स सतत, पण ऐकणं किती इम्पॉर्टंट आहे? हे बघ, एक जर बोलत असेल तर दुसऱ्याने ऐकणं इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे एकाला शेअरिंग करायचं असेल दुसऱ्याने ऐकणंच पाहिजे ना, त्याच्याशिवाय तो बोलूच शकणार नाही. तो एकटाच कसं बोलत राहील, फक्त दुसऱ्याला ऐकलं नाही तर मग ते शेअरिंग कसं होईल? सो इक्वली इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. यू हॅव एनिथिंग टू से? Oh, I have lots to say. तू सांग आता. ऑफकोर्स खूपच महत्वाचं आहे ऐकणं. मला वाटत नाही माझ्यात तो पेशन्स आहे, ओके, माणूस म्हणून. कारण ऐकता ऐकता पण मला बोलायचं असतं. सो माझा स्वभाव तसा आहे. आणि कोणाला कट करण्यासाठी किंवा कोणाला वाईट वाटू देण्यासाठी नाही. म्हणजे मी जर आता तू तुझं काहीतरी मन मोकळं करत असशील तर मी ऐकताना पण मला असं वाटत असतं की नाही, मी आत्ता हिला हेल्प करायला पाहिजे, मी आहे तिच्यासाठी, सो आय डू इट फॉर यू, आय एम हिअर. पण कधी कधी आता ऑफकोर्स हे मी तुला तर खूप आधीचं सांगते, बाय एज अँड नाव दॅट आय हॅव ग्रोन अप, माझ्यात काही बदल झाले आहेत, मी जरा शांत झाले, ह्याच्या इतके नाही झाले, पण कम्पेअर टू मी काय होते त्याच्यापेक्षा खूप नक्कीच शांत झाले. काही काही गोष्टी मला कधी कधी रिअलाईज होतात की मला असं वाटतं की
नाही आत्ता ह्या माणसाला बोलू देत, आपण आत्ता काहीच नको बोलूया, आपण त्याला बोलू देऊया. पण मला असं वाटतं की आमच्या इक्वेशनमध्ये 80% ऑफ द टाइम तोच लिस्नर असतो आणि ही इज अ फॅन्टॅस्टिक लिस्नर, ही इज अ ग्रेट लिस्नर. माझ्याचसाठी नाही, त्याच्या सगळ्या आसपासच्या मित्रमंडळींसाठी सुद्धा. म्हणजे मी बघितलं आहे उमेशला की तो फक्त कानाला फोन लावून असतो, व्यक्ती तिकडची त्याच्या आयुष्याचे सगळे प्रॉब्लेम्स बोलत असते आणि हा फक्त ओके वाव एवढंच सांगतो. आणि मग त्याचं सगळं बोलून झालं की मग तो त्याला जे सांगायचं असेल ते सांगतो. सो माझ्याचसाठी म्हणून नाही, पण एक लिसनिंग इयर जो आपल्याला लागतो, आपल्या गोष्टी आपण कोणाकडे जाऊन बोललं आणि बाउन्स ऑफ केल्या, मन मोकळं केलं, तर आपल्याला ऑब्जेक्टिव्हली चांगलं ओपिनियन देणारा किंवा सांगणारा व्यक्ती कोण असेल तर तो त्याच्या अत्यंत क्लोजनेट सर्कलमध्ये सुद्धा आणि माझ्यासाठी सुद्धा तो आहे. सो ते त्याच्याकडे क्वालिटी नक्कीच आहे. तेवढा पेशन्स आणि क्वालिटी माझ्याकडे ती नाही आहे, कारण माझा स्वभाव हा ऐकून घेतानाच मला त्या माणसाचं कसं चांगलं करायचं, कारण आय जेन्युअनली फील फॉर एव्हरीबडी, जे माझ्या जवळची माणसं असतात त्यांच्यासाठी, किंवा कोणीही असेल, उद्या मला कोणीही त्यांचं काहीही सांगायला लागलं तर मला असं वाटतं की नाही, या माणसासाठी मी आत्ता तिथे असलं पाहिजे. आय वॉन्ट टू डू समथिंग, आय वॉन्ट टू बी विथ दॅट पर्सन. सो ती माझी ॲक्शन इतकी पटापट येते की त्या लिसनिंगसाठीचा जो पेशन्स हवा असतो तो माझ्याकडे नसतो. राईट. ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम मी आता त्याच्यावर काम करून, कारण हे मला माझ्या सख्ख्या बहिणीच्या बाबतीत जाणवलंय की बऱ्याचदा मला असं वाटतं की ओ माय गॉड, प्रॉबब्ली त्यावेळेला मी तिचं ऐकून तरी घ्यायला हवं होतं का, की तिला काय म्हणायचंय. म्हणजे मी तिच्यासाठी आहे, मी तिच्यासाठी हे करीन ते करीन वगैरे सगळं ठीक आहे, बट समटाईम्स पीपल जस्ट नीड यू टू जस्ट लिसन टू देम. तुम्ही काही रिॲक्ट करण्याची पण गरज नसते, फक्त ऐका. मी रागवीन, चिडीन, रडीन, काय वाटेल ते करीन, पण ते फक्त ऐका. सो आय हॅव डेव्हलप्ड दॅट, बट मे बी स्टील नॉट ॲज मच एज हाऊ गुड ही इज, बट आय थिंक ही इज व्हेरी गुड ॲट इट. How lovely. It's a work in progress, which is great. Anyway. पण म्हणजे ठीकच आहे, मला सारखं सगळं त्याच्यासारखं व्हायचं पण नाहीये. ॲज लॉंग ॲज माझ्या थोड्या गोष्टी रिपेअर होऊन मी स्वतःसाठी चांगलं करते तिथपर्यंत ठीक आहे. Lovely. आणि करेक्ट उलट माझ्या बाबतीत आहे. मला हेही वाटतं ना, तिच्यासारखं बोलता पण यायला पाहिजे. दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. नॉट ओनली गुड लिसनिंग इज इम्पॉर्टंट. म्हणून मी मगाशी म्हटलं ना, इक्वल आहे. राईट. सो असं पण नाही चालणार की फक्त ऐकत राहायचं आणि बोलायचं काहीच नाही. सो तसं ओपनली बोलता पण यायला पाहिजे. कदाचित ती ज्या आतुरतेने समोरच्याला मदत करू इच्छिते तितक्या आतुरतेने मी करत नाही. म्हणजे मी त्याची जेव्हा गरज लागेल अल्टिमेटली तेव्हाच आपण जाऊया असं माझं म्हणणं असतं. बाकी मी त्याच्या मदतीच्या पुढे धावत नाही, ही थोडी त्याच्या पुढे धावते की त्याला लवकरात लवकर कशी मदत मिळेल ह्याची ती काळजी घेते. राईट. आणि आय थिंक मला असं वाटतं की सो हा एक डिफरन्स आहे. त्यामुळे मला तिच्यासारखं बोलता येत नाही, मोकळं होता येत नाही, शेअर करता येत नाही. रादर मी माझ्याकडे तशा ऐकून गोष्टी ठेवतो, अगदीच राहवलं नाही तरच मी बोलतो. सो आय थिंक नाईस बॅलन्स ओनली. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा. आणि आय होप तुम्ही अनेक असे नवीन प्रोजेक्ट्स एकत्र आणि इंडिव्हिज्युअली करत राहाल आणि मला भेटत राहाल. थँक्यू. बाय बाय.